विमान आलं, विमान नवी मुंबई एअरपोर्ट. क्या बात आहे, लाईव्ह विमान बघायला मिळतं आपल्याला. एक नंबर, एक नंबर. तर एक ॲडवाईस देतो, जे कोणी आता राईडला जातील निघतील ना बाबा, स्वतःची काळजी घ्या. कारण रस्ता असला तापतोय ना, त्याच्या डोळ्यात अक्षरशः वाफा जात आहेत. एवढा सुंदर अलिबाग. आता आपण आक्षी क्रॉस केलं आहे आणि हे बघा काय ते शी. अलिबाग नगरीत आपले सहर्ष स्वागत आहे. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर म्हणजे सुंदर असं वातावरण आणि त्याच्यामध्ये आमचा दोघांचा प्रवास, याच्यावरून तुम्हाला कळलं असेल काहीतरी आज स्पेशल होणार आहे आणि थंबनेलवरून सुद्धा कळलं असेल. तर म्हणजे आज आहे 21 फेब्रुवारी 2026 आणि 21 फेब्रुवारी 2018ला आमचं लग्न झालं होतं. तर आजच्या दिवशी 8 वर्ष कम्प्लिटली सक्सेसफुली पूर्ण झालेली आहेत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सपोर्टने. तर 8 वर्षामध्ये मस्त अशी भांडणं, मस्त असा इकडे तिकडे एक्सप्लोर, भरपूर फिरलो आहे 8 वर्षामध्ये आणि बरंच काहीसं एक्सपिरियन्स आम्ही दोघांनी केलेलं आहे. तर आज मॅडमना घेऊन जातो आहे कुठेतरी फिरायला, कारण त्यांना मेडिकल फील्ड असल्यामुळे, तिचं मेडिकल फील्ड असल्यामुळे तिला काय सुट्टी वगैरे मिळत नाही. तर म्हटलं एका दिवसात आपण जाऊन येऊया. तर शनिवारची सुट्टी काढून आता आपण चाललो अलिबागला, कारण जवळ तेच होतं आणि आता आम्ही आहोत M2M फेरीमध्ये. तर हिने M2M फेरीचा एक्सपिरियन्स घेतला नव्हता, तर म्हटलं जाऊया. आणि सरप्राईजच होतं हिच्यासाठी. मी कोणत्या बोटने नेणार आहे हिला माहिती नव्हतं आणि येताना तर आम्ही राईड करून येणार आहे. तर 1 दिवसाचा प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. कसं काय आपला हा ॲनिव्हर्सरीचा दिवस आम्ही एक दुसऱ्यांसोबत भांडतो आहे की आनंदात घालवतो आहे, याचे साक्षीदार तुम्ही असणार आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ बघायचा पूर्ण आणि शुभेच्छांचा वर्षाव करा. आणि आता मी दाखवतो आपली रुस्तम. तर आपली रुस्तम बघा तिकडे मस्त अशी सुंदर उभी आहे आणि हा संपूर्ण पार्किंग लॉट आहे M2M फेरीचा. आणि रुस्तमवर सगळे जॅकेट वगैरे घातलेले आहेत आणि अशी सुंदर अशी M2M फेरी आहे. आणि याच्या आधीसुद्धा M2M फेरीचा जो प्रॉपर व्हिडिओ आहे ना, तो मी बनवलेला आहे जेव्हा मी कोस्टल राईड केली होती. तर आता काय त्याचं एक्सप्लेनेशन नाही करत आहे, परंतु M2M फेरीमध्ये जे बेसिक लेवलचं तिकीट असतं 540 रुपयाचं आहे. सकाळी 7:30ची आम्ही M2M फेरी पकडली होती. तर त्याच्यानंतर ते 100 रुपीज वाढतात आणि याच्यामध्ये 3 डेक आहेत. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार डेक सिलेक्ट करू शकता. आणि बाईक जर आणत असाल तर बाईकचे 200 रुपये. आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला M2M फेरीच्या ॲपमध्ये मिळेल. आणि जर तुम्हाला कोकणात जायचं आहे तर वेंगुर्ल्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता. नवीन बोट सेवा सुरू झालेली आहे, त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला M2M फेरीच्या ॲपमध्ये मिळेल. भाऊ ते लावतो आहे, इथून टाकलं तो तिथं बांधणार बघा. आणि आपण अलिबागला पोचलेलो आहोत. तर मुंबईपासून भाऊच्या धक्क्यापासून ते अलिबागपर्यंतचं अंतर जे आहे ना, ते 1 तासात कंप्लीट होतं आणि फटाफट तुम्ही येता. आणि त्याच्यानंतरचा जो प्रवास असतो ना, तर तो आपल्याला व्यवस्थित करता येतो. जर तुम्ही अलिबागमध्ये येत असाल, तुमच्या पार्टनरसोबत जर वेळ घालवायचा असेल ना, तर येताना राईड करत नका हो, जाताना राईड करत जा, जर तुम्ही राईड एन्थुजियास्ट असाल तर. आणि कारण येताना आहे ना बोटीला खूप गर्दी असते आणि जाताना सकाळ सकाळ गेलो तर सकाळ सकाळ मस्त सुंदर असं अलिबागचे बीच वगैरे फिरता येतात दुपारच्या उन्हाच्या आधी. तर बघूया आजचा प्रवास आपला कसा होणार आहे. तर चला, बी एक्सायटेड. आजची पहिलीच वेळ आहे M2M फेरीची. तर कसं वाटलं तुला M2M फेरीने? खूप छान एक्सपिरियन्स होता. त्याने एक्सपिरियन्स तर केलाच होता, मी केला नव्हता. सो माझ्यासाठी सरप्राईज होतं की आपण या बोटने जातोय आणि इट्स ऑसम. मस्त, खूप मजा आली. 1 तासाचा प्रवास पटकन गेला आणि कळालं पण नाही. आणि खूप सुंदर आहे, सुंदर सुंदर. आणि ॲक्च्युली मी आहे ना व्लॉगिंग करणार नव्हतो. मला बसल्या बसल्या ते AC मध्ये झोप येत होती. तर म्हणते तू तुझा कॅमेरा काढ, त्याच्याशिवाय काय गत्यंतर नाही, तुझी बडबडच ऐकायला बरी वाटते. तर आता आपण थोडं जेवढं जमेल तेवढं ब्लॉगिंग करूया. हेल्मेटला कॅमेरा लावेन नाही लावेन सांगता येणार नाही. तर आता आपला प्रवास संपलेला आहे M2M फेरीचा. तर आपल्या इथे पार्किंग आहे, गाडीवर रुस्तम. आणि बघूया, आधी सुरुवातीला नाश्ता करूया. आणि मेन गोष्ट म्हणजे आपण अजून हॉटेल बुक नाही केलेलं आहे. मेन पंचायती आहे, आपल्याला आता जाऊन हॉटेल बुक करायचं आहे. येताना तुम्ही इकडून येता मागच्या साईडून, अशी गाडी पार्क होते आणि जाताना तुम्ही असे जाता.
तर फायनली मोटो ब्लॉग करणार नव्हतो तर म्हटलं ह्याच्याशिवाय आपल्याला काय करमत नाही. तर हा आहे आतली बाजू. आता सगळेजण निघून गेलेत तर आपण सुद्धा निघूया. चला, वे टू अलिबाग. नीट काढ व्हिडिओ माझा. तर सगळी मंडळी निघालेली आहेत विकेंडला. विकेंड अलिबागमध्ये मनवायचं. चलो MTM फेरी बाय बाय. भरपूर जणं निघालेली आहेत वॅकेशनला, त्याच्यात आपलीसुद्धा भरती. तर सुंदर अशी अलिबागमधली पहाट. आणि आपण पावसाळ्यामध्ये आलो होतो तर आता आलो आहे ओव्हरटेकिंग. आणि तेव्हासुद्धा मी पहिलीच बोट पकडून आलो होतो कारण नंतरचा प्रवास आपला व्यवस्थित होतो. कारण त्या 8 वाजल्यानंतर 8:30 वाजता आहे, त्याच्यानंतर 9:30 वाजता आहे. तर मग ते लांबच जातं कारण इथून आतमधून पण रस्ता क्रॉसिंग करायला बराच वेळ लागतो. आणि या गावागावातल्या रस्त्यामध्ये छोटे रस्ते आहेत ना, तर क्लिअर करायला वेळ लागतो. अलिबाग नगरीत आपले सहर्ष स्वागत आहे. मुरुड, रोहा, रेवदंडा लेफ्ट, अलिबाग बीच सरळ, हिराकोट सरळ. आपल्याला जायचं आहे सरळ. अलिबाग नगरीत आपले स्वागत आहे. वन वे वाट. तर अलिबाग मार्केट सिटीमध्ये पोचलो आहे. तर इथे नाश्ता करायला थांबले हॉटेल सरितामध्ये. आणि दोघांनी पण मेदूवडाच ऑर्डर केलं आहे कारण लाईट खाऊ. आणि बाकी ते कांदापोहे, शिरा वगैरे. मेदूवडा ऑल टाईम फेवरेट आहे कारण आम्ही राहतोच अन्नावाडी एरियामध्ये, त्याच्यामुळे रोज सकाळी इडली मेदूवडा खायची आपल्याला सवय आहे. फर्स्ट आपल्याला हॉटेल शोधायचं आहे. आता 9:30 वाजून गेले. अशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो आहे की अजून हॉटेल नाही बुक केलं आहे. जो ऊपर वाले ने प्लॅन बनाया होगा उसके हिसाब से चलेंगे. तर म्हणजे पोचलो आहे फायनली. शोधता एक आपण फायनल केलेलं आहे. याचं नाव आहे रुक्मिणी कॉटेज, जे आपल्या मागे आहे. आणि इथून आहे ना नागाव बीचला रोड जातो. आणि मी जिथे थांबलो आहे ते आहे नागाव बीचच्या जवळ. आणि जास्त पुढे न जात आहे. तर इथे आधीसुद्धा आलो होतो जेव्हा आपण सबस्क्रायबर राईड केली होती तेव्हा इकडे आपल्या ताईचं हॉटेल होतं. तर ते आता नाही चालवत आहे, त्याच्यामुळे तिथे नाही थांबत आहे. तर म्हटलं थोडंसं एक डिफरंट वाईब आली पाहिजे. तर त्यासाठी स्विमिंग पूल पाहिजे होता मेन म्हणजे, थोडंसं डुबक्या वगैरे मारायला खारट पाण्यानंतर थोडंसं गोड पाण्यामध्ये. तर थोडंसं एकच दिवसाचा फन ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. हे आहे रुक्मिणी कॉटेज. आणि इथे बरेच असे आहेत. 2,500, 3,000, 3,500, 5,000, 7,000, 8,000, 10,000, 15,000 जसा तुमचा बजेट असेल. एक दिवसात तुमची स्पेंड करायची कॅपेबिलिटी किती असेल त्याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसं राहायचं आहे. शेवटी आपण काही वेळ बाहेर असणार आहे, जेवल्यानंतर थोडंसं झोप घेणार आहे, एवढंच आपली ॲक्टिव्हिटी आहे. आणि आपण ट्रॅव्हल करतच असतो, त्याच्यामुळे हे माझ्यासाठी तरी काही नवीन नाही, फक्त मॅडमसाठी. आणि इथला मी आहे ना, तर तिच्यासाठी थोडासा वेगळा ॲम्बियन्स वाईब्स देण्यासाठी मी इथे घेऊन आलो आहे. आणि हे बघताच थोडंसं नैसर्गिक वाटलं, नॅचरल. तर मस्त झाडं वगैरे लावलेलं. तुम्हाला आता आतला नजारा दाखवतो. आणि हे पेड वगैरे नाही, इथे पैसे भरलेत आपण 3,000 रुपये AC रूमचे. निसर्ग बघा खूप सुंदर आहे, ॲम्बियन्स खूप छान आहे. संध्याकाळी खूप छान वाटणार आहे आपल्याला. आणि इथे रिसेप्शन आहे, जेवण वगैरे. आणि मेन दुसरी गोष्ट म्हणजे जेवणाला बाहेर जावं नाही लागणार, इथेच बनवून देतील 1 तासात ऑर्डर केल्यानंतर. आणि मस्त असं सिटिंग अरेंजमेंटसुद्धा आहे. इथे फोटोज वगैरे काढायला लाईट लावलेले आहेत. तर बेसिकली एक गुड चॉईस आहे, गुड बजेटमध्ये. आणि मेन म्हणजे गारवा आहे. जो निसर्ग शोधायला, जी शांतता शोधायला आलेलो ना, त्यासाठीचा हा गारवा आहे. एक नंबर भारी पीसफुल वाटतं. आणि ह्याच्या समोरच पुढे आहे नागावचा बीच समुद्र. आणि स्विमिंग पूल दाखवतो. जास्त काय मोठा नाही, थोडासा डबक्या मारायला पुरता आहे. हा बघा, असा काहीसा स्विमिंग पूल आहे इथे. इथे छोट्या मुलांसाठी आणि ते आमच्यासारख्या छोट्या मुलांसाठी.
तर चला चेंजेस करूया आणि आतला शॉर्टमध्ये रूम दाखवतो. तर इथून असं वर आल्यानंतर असा काहीसा छोटा रूम आहे दोघांपुरता, ठीक आहे. आणि हॅप्पी ॲनिव्हर्सरी, फुल ॲनिव्हर्सरी वाईफ, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला. पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. क्या बात आहे. तर इथे फुल तयारी झालेली आहे आणि मी बघा अजून असंच घामाटलेलो आहे. घामटलेलं नाही, आम्ही शूट करत होतो म्हणून घामटलेलं. तर असं काहीसं एकंदरीत आहे. तर मी फक्त रेकमेंड करतो आहे, जर तुम्ही कपल आलात तर 3,000 रुपये नॉन AC आणि AC 3.5. तर मग आम्हाला रिक्वेस्ट करून 3,000मध्ये AC केलेली आहे. म्हटलं आपण यूट्यूबला तुमचं टाकूया. तर आहे चांगलं, तर न टाकायला काय आहे, तर रेकमेंडेड आहे. चला तर आता फ्रेश होऊया आणि झोपूया. आणखी एक तुम्हाला गंमत दाखवतो, गंमत आणखी एक. आता हे जे तयार झालेत ना, त्यांनी किती कपडे आणलेत बघा. हे पूर्ण बॅग इच्छी आहे. आणि आता माझे कपडे दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे ग्लोव्ज आहेत, हे फक्त शूज घेतलेत आणि टॉप बॉक्समध्ये ही आजोबांची पिशवी आहे. पण पूर्ण बॅग माझी नाहीच आहे ती. मी फक्त एवढे कपडे घेऊन आलोय. मी एवढे कपडे घेऊन आलोय आणि इथे एवढी बॅग. तर आपण बरेच दिवस ट्रॅव्हल करून आता आपल्याला अक्कल आली आहे कमी कपड्यात कसं सर्वाईव्ह करायचं. फक्त चड्डी बड्डी घेतल्यात एक्स्ट्रा. आता पावायला जायचं पावायला. तर आता दुपारचे 1:30 वाजलेत आणि थोडासा पॉवर नॅप घेऊन ना आम्ही जेवायला आता थांबलो आहे. कारण सकाळी आपण बोट राईड केली, त्याच्यानंतर 1-1.5 तास आपली राईड झाली इथे येईपर्यंतची. आणि इथला ॲम्बियन्स इतका सुंदर आहे ना, जबरदस्त आहे. तर आता आम्ही जेवणामध्ये मागवलं आहे सुरमई थाली आणि दोघांमध्ये एकच खाते आणि थोडेसे चिप्स वगैरे. आणि तिथे सगळी मंडळी मस्त पाळणा खेळत आहेत, काही चिलआउट करत आहेत. तर आता माझा विचार आहे थोडंसं आपण जाऊया पाण्यामध्ये, पाय वगैरे ओले करूया. काय म्हणताय? ओके, पाय ओले करायला जाऊया. पाय ओले करायला दुपारी यायला पाहिजे तर. जिंदगी के मजे लेते हुए नितीन पास्टे जी. आधी त्यांनी शॉवरमध्ये हे करायला सांगितले ना. पण आता आपण सगळे आंघोळ केली आहे, त्याने कुठे गेलो नाही आहे, उगाच काहीतरी. बापरे, थंडी वाजायला ते शॉवर चालू करतात. बघा गाईस, तुमचं नितीन पास्टे किती थंड. आधी शॉवर घ्यायला सांगितलंय. ते दिसत नाही पण ते खोल आहे. दिसत नाही तर दिसतंय तरच खोल असणार. दिसतं कसं खोल असणार यार. जर साबण लावून उडी मारली तर फुल पण आंघोळ करून होईल. आणि आम्ही अलिबागमध्ये येऊन फक्त झोपतो. थोडा वेळ झोपलेलो, फक्त 2 तास. हे तर त्याच्याहून जाम आहे. ते तू पण ये ना. मी नाही येतो. हे तेवढे तिथे ते 7 फूट असेल, मला ते पोहता नाहीत. काही गरज नाही आहे. झाली हाऊस पिटली. इकडे ये या छोट्या आल्या तर. ते बुडबुडे येतो. पाणी येते जाताना. काही गरज नाही पुढे जायची, तुझे बुडबुडे करीन मी. दुपार काढली पूर्ण झोपून आणि आता आलो आहे स्विमिंग पूलमध्ये. ह्याच्यानंतर थोडासा अलिबाग बीच वगैरे फिरू. नंतर त्या नलिनी काकू कोळीनबाईकडे जाऊ जेवायला. आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि असे काहीसे रेडी झालो आहेत आम्ही. तर आम्ही जिथे थांबलो आहे ना, रुक्मिणी, तर तिथला ॲम्बियन्स असा काहीसा आहे, एक नंबर भारी. तर खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत येणार असाल, फोटो वगैरे काढायला एक नंबर आहे.
तर आता आम्ही चाललो थोडीशी पेटपूजा करायला आणि त्याच्यानंतर आपल्याला नलिनी काकू यांच्या काय नाव आहे त्यांचं कोळीनबाई काय कोळीनबाई रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणार. हां तर हे मुंबईपासून ठरवून आलेले आहे की आपल्याला तिथेच आज रात्रीचं जेवायचं. तर बघूया कशी काय टेस्ट वगैरे आहे. चला तर मंडळी पोचले कोळीनबाई येते आणि इथे ना हे खूप फेमस आहे त्याच्यामुळे ना पार्किंगसाठी जबरदस्त अशी गर्दी आहे. हमारा गाडी आहे, हमारा नंबर आहे, हमारा गाडी आहे. चला आता आपण जाऊया आणि ऑर्डर द्या. आता वाजलेत 7:45, जेवायची वेळ नाही झाली पण जेवण येईपर्यंत ना 9 वाजतील, एवढी गर्दी आहे. कोळीनबाई नमस्कार. कोळीनबाईमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. घरगुती चव माहिती आपले आलात तर तुम्ही पूर्ण वाचा. आणि स्वागत मस्त असं बोटीनी फोटो वगैरे काढायला एक नंबर ॲम्बियन्स आहे. बसा मॅडम. पाण्यात तर नाही पण हवेत तर चालव बोट. चला खिचिक करूया मॅडमचा खिचिक. तर मस्त मस्त फोटो सेशन करू शकतो. हो छान आले. हो 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 गाणी लावलेली आहेत आणि फुल एन्व्हायरमेंट बघा ना एक नंबर भारी. आणि इथे त्या काक्यांना शूट वगैरे करतात. तर हा किचन वगैरे बराच असा फेमस आहे, बराच असा व्हिडिओ. आणि ते बघा तिथे यूट्यूबचं त्यांचं सिल्वर प्ले बटनसुद्धा आहे कोळीनबाई नलिनी काकूचा. चला कोणतीही गोष्ट मेहनतीशिवाय मिळत नाही. आपण पण मेहनत करतो आहे, तुमच्या सपोर्टशिवाय काहीच शक्य नाही. तर आल्या आल्या टेबल भेटलं आहे आपल्याला आणि असं काहीसा कसं वाटतंय. हे 2 ते 3 शब्दाशिवाय काहीच नाही आमच्याकडे बोलायला. वाव मस्त आहे छान. MTM मध्ये विचारलं कसं वाटतंय. छान. MTM छान. थँक्यू. प्रत्येकजण व्लॉगिंगसाठी नसतं बनलेला हे मला माहिती आहे. ठीक आहे आता क्या बात आहे. पापलेट थाळी मागवलेली आहे. ले लो मजे करो भाई. ले गई दिल ले गई. कोळीनबाईकडे खातोय आपण पापलेट थाळी. अलिबागला येऊन फिश नाही खाल्ला तर काय खाल्लं. 1 hour later. जेवण छान आहे, पोट भरलंय आणि इथे ना पापलेटमधले काटे काढायचे काम ही करते. मला नाही येत ते. थँक्यू. हे सगळे काटे हिने काढलेत. आलात ना 1 टाईम एक्सपिरियन्स नक्कीच घ्या. अलिबागला आल्यावर कोळीनबाई हॉटेलला नक्की विजिट करा, नक्की जेवा. ॲम्बियन्स छान आहे. खूप लांबून लांबून माणसं देतात जेवायला. त्यातलंच यांचं एक ड्रीम कंप्लीट झालेलं आहे. तर अर्धा किलो केक तर नाही कापणार आहे, छोटीशी पेस्ट्री कट करूया. तर ॲनिव्हर्सरीचं केक कटिंग सेलिब्रेशन सुरू आहे. भव्य दिव्य आपण केलेलं आहे. 2 किलो केक मागवलेला आहे. हा 1 किलो केक रसमलाई, हा 1 किलो केक कॉफी. तर ॲनिव्हर्सरीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तर असं थोडक्यात मस्त आहे रसमलाई एक नंबर. तर असं थोडक्यात आपण आपलं सेलिब्रेशन केलेलं आहे. आणि आता रात्रीचे 10 वाजलेत. मस्त जेवण वगैरे आलो आहे. 10 वाजले. खालीसुद्धा इथे सेलिब्रेशन सुरू आहे बड्डेचं. तर आपण काय त्यांना डिस्टर्ब नको करूया, झोपूया आणि उद्या आपल्याला परतीचा प्रवास सुरू करायचा आहे 12 वाजेपर्यंत. रेस्ट मोडवर आलो आहे. AC चिल ऑन करायचा ढगात. The next day. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. तर फायनली आपण अलिबागमधून निघतो आहे. आता सकाळचे 11:30 वाजलेत आणि रात्री सुंदर अशी झोप झाली आणि इतकं गार वाटत होतं ना, लिटरली AC वगैरे सगळी बंद करावी लागली. 8:30 वाजता उठलो, थोडासा इथला निसर्ग अनुभवला, थोडंसं झोपाळ्यावर झुललो. मोबाईल वगैरे सगळं बंद आहे, नेटवर्क नाही आहे इकडे.
तर ते एक बेस्ट आहे. तुम्हाला एक टाईम देता येतो. तर आता इथून निघतो आहे आणि मस्त असा 1 दिवसाचा प्रवास झाला. तर आता राईड करूया. छान. आणि आता मी राईड करून घरी जाणार आहे. येताना आम्ही बोटने आलेलो, आता जाताना मी राईड करून जाणार आहे. सो स्टे ट्यून. राईड एकदम कंटिन्यू नाही करणार आहे घरापर्यंत. पेन पनवेल नंतरचे सगळे रस्ते माहिती आहेत, तर तिथपर्यंत असा थोडासा ब्लॉग करूया. तर एकंदरीत ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला. आणि रुस्तम फुल सेट आहे आपली इकडे, हेल्मेट्स वगैरे ऑल लगेच सेट आहे. आणि फॅमिली मित्रांसोबत इथे या, नक्की रेकमेंड करू शकतो. तर लोक आता ट्रिप संपवून निघालेले आहेत. पुन्हा परतीचा प्रवास आमच्याप्रमाणे बऱ्याच जणांचा सुरू झालेला आहे. आणि आता कसं सर्वत्र ऊन वाढत आहे ना, त्याच्यामुळे दुपारी कुठे जाण्यालाच विचार करावा लागतो. बस इथलं नाईट लाईफ वेगळं आहे. प्रत्येक हॉटेलमध्ये काय नाही काय गाणी वगैरे चालू असतात. 2 दिवसासाठी ठीक आहे. 2 दिवस जर तुम्हाला कुठे बाकी स्थळं जर फिरायची नसतील, फक्त हॉटेल चिल आऊट करायचं असेल, तर 2 दिवस इनफ आहे तुमच्या पार्टनरसोबत. नंतर मग स्वतःलाच तो कंटाळा खायला येतो. तर काल आम्ही इथे जेवलो होतो कोळीनबाई करून. तर इथे फेमस आहे त्या नलिनी काकी. तर आलात तर 1-2दा मस्त ट्राय करा. आणि इथे आतमध्ये येण्यासाठी ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, इथून तुम्ही आत येऊ शकता, ही लक्षात ठेवा. आणि इथे ओला, उबेर, रॅपिडो या टॅक्सांना बंदी आहे. क्या बात. अलिबागमध्ये नो ओला उबेर टॅक्सी. क्या बात. एवढा सुंदर अलिबाग. आता आपण आक्षी क्रॉस केलं आहे आणि हे बघा काय ते शी, म्हणजे इथल्या ग्रामपंचायतीने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे वर्षानुवर्ष वाढत जाणार आणि पावसाळ्यामध्ये हे नदीला म्हणजे इथल्या खाडीमध्ये जाणार, संपला विषय. आणि खाडी समुद्राला भेटणार. हे इनडायरेक्टली समुद्राचीच भर ही होते सगळी. त्याच्यामुळे टाकणाऱ्यांनी पण लाजा बाळगल्या पाहिजेत. हे काय सगळं घाण करून ठेवलं. म्हणजे लोक पर्यटनासाठी येतात आणि हे सगळं अनुभवतात. आणि आपण म्हणतो स्वच्छ भारत, स्वच्छ अलिबाग, शून्य आहे त्याची किंमत. ही असली लोक वेचून तरी किती वेचणार. हे काय हे वेचतायत, पण हे प्लॅस्टिक वेचणार, बाकीचं काय वेचणार नाही. यांचं प्रॉफिट आहे तेवढंच वेचणार, बाकीचं सडलं. आणि प्लॅस्टिक मिक्स व्हायला किती वर्षानुवर्ष जातात, पण ते करायच का ना, मेन प्रश्न. त्याच्यामुळे सुरुवात आपल्यापासून, स्वतःपासून झाली पाहिजे. जरी चॉकलेट खाल्लं तरी कागद खिशात, पाण्याची बॉटल रिकामी झाली आपल्या बॅगेत. स्वतःपासून सुरुवात करा, तरच हे सगळं शक्य होईल. त्याशिवाय इतरांना बोलून काहीच फायदा नाही. आता एवढी मोठी ट्रॅफिक याच्यासाठी की इथे चालू आहेत सिमेंटीकरणाची रस्त्याची कामं, कारण मोठे मोठे खड्डे पडलेत. आणि बऱ्याच वर्षापासून हे असंच आहे. त्यामुळे इथली माणसं खूप सहन करत आहेत. हे बघा ना, रस्त्याला खड्डे बघा. अरे बापरे. सुंदर असं इथे तलाव आहे आणि त्यात पण घाण कचरा आहे. ह्याच्यात कमळ आहेत आता, हे कमळ तलाव. आणि ते पूर्ण सिमेंटीकरणाचं काम सुरू आहे. येणाऱ्या काळात हा सुद्धा रस्ता सुंदर होईल. हा अलिबागमधला अपडेट समजा. जर तुम्ही सॅटर्डे संडे अलिबागला येणार असाल तर हे सगळं समजून जा. तुम्हाला कोणत्या वेळेत निघावं लागेल, कसं निघावं लागेल, काय याचं नियोजन प्रॉपर करा. हा व्हिडिओ बघेपर्यंत रस्ता झालाही असेल. ही अपडेट आहे रविवार 22 फेब्रुवारी 2026ची. 22 फेब्रुवारी 2026 रविवार. परसों देख रहा था हम लोग भी इधर आने का था. एक वो अभी जो आपने इधर से किया मुंबई से कनकौली जो किया था, सुबह से लेकर शाम तक निकले थे. हाँ. वो देख रहा, मैं वही बोल रहा था मेरे साथ में, बोला कि मैं इनका ब्लॉग देखता हूँ, तो रोड का अगर जाना रहेगा तो इनका देखता हूँ. क्या नाम है आपका? प्रवीण खरवार. और कहाँ से? मैं बॉम्बे से. अच्छा, मुंबई से. तर आपल्याला इथे आपले सबस्क्रायबर भेटले, कसे वाटतात? असतात व्यवस्थित व्हिडिओ? अच्छा. वो
कचड़ी घाट का जो आपने हाँ 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 मैंने देखा था, मतलब गया नहीं था, कभी जाना होगा तो रोड पता रहना चाहिए। नहीं नहीं बराबर चलो चलो मिलते यस यस हॅपी जर्नी. तर आपले जे सबस्क्रायबर भेटलेत त्यांना आपण किचन देऊया. दे त्यांना. ये हमारा सब्सक्राइबर फैमिली का किचन. अच्छा थैंक यू. एक त्यांना पण दे. थैंक यू. ऐसे सपोर्ट कीजिए. चलो यस बाय. तर ट्रॅफिक तर आहे आता. असेच आपले सपोर्टर भेटतात तेव्हा आपल्याला जाम भारी वाटतं. तर मी आहे ना ते किचन घेऊनच फिरतो, म्हणजे एक आपली आठवण प्रत्येकाच्या ध्यानी मनी राहिली पाहिजे. आणि हे पोयनाडपर्यंत आता कुठपर्यंत ट्रॅफिक आहे काय माहीत. JSW स्टील प्रोजेक्ट. किती मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे बघा, वायू प्रदूषण. आणि नाकामध्ये असं वेगळाच वास येतो. त्याच्यामुळे अलिबागची सुरुवात आहे ना ही थोडीशी प्रदूषणवाली आहे. आतमध्ये खूप छान आहे. आणि या प्रोजेक्टच्या प्रदूषणाविषयीची बरीच अशी मतं आधीसुद्धा मांडलेली आहेत. आधीचे ब्लॉग नक्की बघा. खूप मोठा प्रोजेक्ट आहे, खूप मोठा. तिथली आतली माणसं कशी काम करतील, तिथे आतमध्ये माणसं कशी काम करत असतील ना, त्यांना हॅट्स ऑफ आहे बाबा. वडखळ क्रॉस करतोय. लिंबू सरबत प्यायचं आहे. त्या खालचा रस्ता अजूनही खराब आहे. वरचा ब्रिज आहे ठीक. एवढ्या रस्त्याला गाड्या येतात, करायला पाहिजे. कोण करणार. मस्त गारेगार ताक प्यायलो, छास मस्त. दादूस डेअरी. डेअरीचं नाव पण काय भारी ठेवलं, दादूस. दादूस डेअरी. आणि एवढ्या उन्हामध्ये आपल्याला हायड्रेट राहणं गरजेचं आहे. जरी कधी कधी नाही प्यायची इच्छा झाली ना तरीसुद्धा 2 घोट पाण्याचे साईडला थांबून प्यायचे. कारण बॉडी हायड्रेट असेल तर राईड जास्त होईल आणि व्यवस्थित होईल, म्हणजे डोकं शांत असतं आपलं. आपल्यासमोरसुद्धा संडे राईड कंप्लीट करून 2 रायडर चाललेत. हो, एक आहे जुना हिमालयनवर, एक आहे नवीन हिमालयनवर, आणि एक सॅडलिंग करत आहे. क्या बात आहे. आणि आपण आपल्या रुस्तमवर. मंडळी फेब्रुवारी संपत आला आहे, तर एक ॲडवाईस देतो. जे कोणी आता राईडला जातील निघतील ना बाबा, स्वतःची काळजी घ्या. कारण रस्ता असला तापतोय ना, त्याच्यावरून जे वारे याला आदळून जे आपल्या चेहऱ्यावर येतात, एवढे गरम गरम आहेत ना, एवढे गरम गरम आहेत ना, डोळ्यात अक्षरशः वाफा जात आहेत. त्याच्यामुळे उन्हात लाँग राईड करताना नक्कीच विचार करा, कारण खूप त्रास होतो, खूप त्रास होतो. कारण आपल्या महाराष्ट्रात जास्त ती गरमी जाणवते. जसं तुम्ही महाराष्ट्र सोडून गुजरात सोडून जाल ना, राजस्थान वगैरे, तर तिकडे थोडासा थंडावा गारवा जाणवतो, कारण तुम्ही नॉर्थ साईडला असता. जर तुम्ही आता दक्षिण खालच्या साईडला जाल तरी तुम्हाला जाणवेल कडक असा, एकदम टॅन होऊन जाण, एकदम काळे. त्याच्यामुळे सीझन वाईज आपल्या राईड चॉईस करा. तुम्हाला कोणत्या सीझनमध्ये काय एक्सप्लोअर करायचं आहे, कोणत्या सीझनमध्ये कोणतं स्टेट थांबला, कोणत्या सीझनमध्ये कोणत्या स्टेटची जी सुंदरता आहे ना ती पाहण्यासारखी असते, याचा थोडक्यात अभ्यास करायचा. ते अनुभवातून कळतं सगळं. आपण एक्साइटमेंटमध्ये नवीन बाईक घेतो तेव्हा सुटतो बऱ्याच वेळा. हे विमान आलं, विमान आलं, विमान. नवी मुंबई एअरपोर्ट. क्या बात आहे. लाईव्ह विमान बघायला मिळतं आपल्याला. एक नंबर. एअर इंडिया आहे. कोणाचं आहे? एअर इंडियाचा विमान. सही. एक नंबर. लाईव्ह लँडिंग बघायला मिळाली आपल्याला.
ही सगळी मंडळी इथेच बघायला उभी आहेत. आता आपण पोचलो आहे नवी मुंबई एअरपोर्टच्या इथे. लोकांना कसं सांताक्रूजला जे आपलं एअरपोर्ट आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, तर तिकडे बरोबर बघायला मिळत नाही. इथून कसं वरून आलं विमान तर लगेच बघायला मिळतं. तिकडे थांबत असणार. तिथे पुढे गेलं एकदम ते रनवे आहे ना तो बघ. 2:45 होत आले आणि आता आपण पोचतोय श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आपल्या मुंबई एअरपोर्टला. त्या एअरपोर्टपासून ते ह्या एअरपोर्टचा प्रवास मस्त असा झाला आणि 2 एअरपोर्टमध्ये आपण मस्त स्ट्रेच केली. तर एकंदरीत ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगाच भाऊ. क्या बात आहे. या भाऊने रिक्षामध्ये झाड लावलं आहे. एक नंबर मामा, सुपर सुपर. असं पाहिजे. निसर्गाची काळजी कशी घ्यायची तर अशी. जर आपल्याला इतरत्र कुठे झाडं लावता येत नसतील तर आपल्या सोबत ठेवायची झाडं आणि ऑक्सिजन सगळ्यांना द्यायचा. क्या बात आहे चच्चा, एक नंबर काम. चच्चा होते चच्चा. म्हणजे मुंबईत घर असणं प्रत्येकाचं स्वप्न असतं ना, आणि जेव्हा ते स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा ह्या घरातून त्या घरातून त्या घरात संपूर्ण शिफ्टिंगचा जो प्रवास असतो ना एकदम खतरनाक भयानक असतो. जी मंडळी मुंबईत स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेली आहेत आणि रेंटवर राहतात त्यांचं आयुष्य ना एकदम खडतर असतं. म्हणजे कधी 11 महिन्यानंतर जर दुसरा टेनंट लागला चांगला पैसे देणारा तर लगेच चेंज करायला लागतं. काही जण हेवी डिपॉझिटवर राहतात, तर एकदम एवढा पैसा घेऊन राहणं कोणाला शक्य नसतं. त्यामुळे सल्यूट आहे आपल्या बऱ्याच जणांना जे मुंबईत येऊन आपले स्वप्न पूर्ण करत आहेत आणि आपल्या फॅमिलीला घेऊन व्यवस्थित असं सुखरूप जीवन जगत आहेत. पण हा जो प्रवास आहे ना, एका घरातून दुसऱ्या घरात, दुसऱ्या घरातून तिसऱ्या घरात, बाबा, तर खूप खूप धन्यवाद माझ्या वडिलांना. त्यांनीच सगळं करून ठेवलं आहे, त्याच्यामुळे हे चालते. नाही तर आज या घडीला खरं सांगू ना आपली लायकी नाही एवढी की तेवढं इन्व्हेस्टमेंट करून आयुष्यभर 20-30 वर्ष लोन फेडत राहणं. खूप धन्यवाद यार. म्हणजे जे आपल्या आईवडिलांनी करून ठेवलं ना ते फ्री मिळालेलं स्वातंत्र्य म्हणू शकतो. जशी आताच्या लोकांना फ्री मिळालेल्या स्वातंत्र्याची कदर नसते, त्याच्यामुळे आपल्याला जे आता हे स्वातंत्र्य आपण फिरतोय हिंडतोय, नाही तर हा पैसा आपला सगळा रेंटमध्ये गेला असता. अरे भाडं भरायचं आहे, अरे एवढं हे करायचं ते करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जाणीव असलीच पाहिजे. खूप खूप धन्यवाद माझ्या आईला, माझ्या वडिलांना, कारण त्यांच्यामुळे आज मी हा जो वावरतोय जसं वाटतंय तसं त्यांच्यामुळेच. बघा ना, म्हणजे एक टेम्पोमधलं सामान मला दिसलं आणि त्यातून असा मला कंटेंट सुचला. ग्रेट. MH19 नो हेल्मेट आपल्याकडचे नाहीत. MH19 कुठले आले सांगा नक्की. MH19. तर नॉनस्टॉप राईड गेली आपण अलिबागपासून. आता घरी पोचलो आहे आणि आता 3:15 वाजले. 3 वाजता पोचलो, हातपाय धुतलेत. 1 मिनटं. हे पार आता मी गोरा दिसत आहे. तर हे आहे आपलं ND फिल्टर जे आपल्या विशाल भाऊंनी आपल्याला दिलं आहे यूज करायला. तर असा काहीसा ह्याचा आहे. पण हे उन्हात म्हणजे बाहेर जे सन एकदम हार्श असतो ना त्यासाठी आपल्या कॅमेऱ्याची ही सनग्लास आहे असं म्हणू शकता. तर एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि तुमचा असाच सपोर्ट आपल्या मागे कायम हवा आहे. आणि बघूया येणाऱ्या काळात कशा सुंदर सुंदर अशा राईड्स लागणार आहेत. तर म्हटलं मी व्लॉग एंड करायचा विसरून जाईन, तर त्याच्या आधी म्हटलं तुम्हाला जाता जाता एकदा रामराम करतो. तर म्हणजे भेटूया असंच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये, व्लॉगमध्ये. तर चला फायनली घेतो तुमचा रामराम. तर काळजी घ्या.